सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आपण पाहत आहात आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वांना जय भीम। माता रमाई, माता भीमाई या महान रत्नांना सर्व वंदन करतो। आज भारतीय बौद्ध महासभेचे तडफदार आणि तरुण व्यक्तिमत्व, समता सैनिक दलाचे सैनिक आदरणीय साहेबरावजी मोहोळ साहेब यांचा वाढदिवस सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या सभागृहामध्ये आपण संपन्न करत आहोत। तेव्हा आजच्या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय भटकर साहेब, कार्यालय सचिव आदरणीय रावजी शेंडे सर, नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय मदनजी खंडारे सर, बडनेरा शहराचे अध्यक्ष आदरणीय सांबारे सर, बडनेरा शहरात भारतीय बौद्ध महासभेच्या परिवारातील आदरणीय मोहोळ साहेब यांचा वाढदिवस आहे। तेव्हा आजच्या या प्रसंगी या सभेचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बडनेरा शहराचे अध्यक्ष आदरणीय सांबारे सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वीकारतील अशी त्यांना विनंती करतो। ज्यांचा वाढदिवस आहे ज्येष्ठ भारतीय बौद्ध महासभेचे उत्साही कार्यकर्ते आदरणीय मोहोळ साहेब सत्कार मूर्ती हे धम्मपीठावर त्याचबरोबर कार्यालय धम्मपीठावर स्थानापन्न होती। खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय त्यांनी तथा सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना
वीरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा क्षण रोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे क्षण रोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे तुझ शतायुष्य लाभावे असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा क्षण रोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे तुझ शतायुष्य लाभावे असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा काय देवो तुझला मी उमजलेला मज काही निरंतर प्रेम मायाही राहू दे आपुल्या ठाई सुखाचे क्षण बरसावे दुःखाचे निरसन व्हावे तुझ शतायुष्य लाभावे असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा क्षण रोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे तुझ शतायुष्य लाभावे असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कर्मा तू, मेरा धर्मा तू, मेरा सब कुछ तू, मेरा सब कुछ तू। हर कर्म अपना करेंगे, हर कर्म अपना करेंगे। ए वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे। ए वतन तेरे लिए हर कर्म अपना करेंगे, हर कर्म अपना करेंगे। ए वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे। ए वतन तेरे लिए, ए वतन तेरे लिए। धन्यवाद। या ठिकाणी जगाला शांतीचा, समतेचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, तसंच सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंचावर उपस्थित अमरावती जिल्ह्यातील अमरावती जिल्ह्यातील पूर्व भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी, तसंच सर्व बडनेरा शहरातील भारतीय बौद्ध महासभेतील कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी यांना जय भीम। आज ज्यांचा वाढदिवस आहे असे संत सैनिक दलाचे मार्शल साहेबरावजी मोहोळ त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर यांनी देश सेवा करत असताना आपल्या स्वतःच्या कुटुंबाला ते पाकिटात घेऊन फिरत होते, परंतु त्याच वेळेस संपूर्ण देशाला ते आपल्या हृदयात सामावून घेत होते। असे आमचे साहेबरावजी मोहोळ। त्यांच्या स्वभावाबद्दल सांगायचं झालं तर रामटेके सरांनी सांगितलं त्याबद्दल, त्यामुळे मी काही जास्त सांगणार नाही। त्यांना माझ्या बागळे परिवारातर्फे भारतीय बौद्ध महासभा, संत सैनिक दल आणि सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयातर्फे कोटी कोटी शुभेच्छा देतो। थांबतो। जय भीम। नमस्कार। पूर्ण विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई या मानवांना त्रिवारवंदन आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, तसेच समोर असलेले समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी यांना माझ्याकडनं सर्वांना जय भीम। आज मोहोळ साहेबांचा इथे आपण मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करत आहे। त्यांना मी आणि माझा परिवार, मिश्राम परिवार सर्वांकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांचं पुढील आयुष्य आनंदाचं, सुखमय जावो अशी मी तथागत चरणी प्रार्थना करतो। तसेच मागच्या आठवड्यातील सांबारे सर यांचा पण वाढदिवस होता, काही कारणास्तव मी येऊ शकलो नाही, पाऊस होता आणि माझ्या डोळ्याचं ऑपरेशन सुद्धा झालेलं आहे, तर पावसामुळे मी डोळ्यात पाणी नाही लागलं पाहिजे या कारणाने मी आलो नव्हतो। तर माध्यमातून आणि त्यांना सुद्धा मी हार्दिक शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या आणि इथेच थांबतो। या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांच्या विचारानंतर मी अभिवादन करतो। धम्मपीठावर उपस्थित आजच्या
अभिष्ट चिंतन सोहळ्याचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शहर शाखा आदरणीय सांभारे सर, आजचे सत्कार मूर्ती त्यांचा आपण वाढदिवस सुद्धा साजरा करता असे समता सैनिक दलाचे सैनिक साहेबरावजी मोहोळ साहेब, धर्मपीठात उपस्थित नांदगाव खंडेश्वर शाखेचे तालुका अध्यक्ष मदनजी खंडारे, आदरणीय सचिव भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा पूर्व राहुलजी संजय सर, एसएसजी प्रमुख आदरणीय सुरेशजी धाट सर आणि भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक प्रमोदजी भाडेराव सर आणि समस्त भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी त्यांना मी सप्रेम जयभीम करतो. आज भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे सैनिक आदरणीय साहेबरावजी मोहोळ यांना मी वाढदिवसाच्या मंगलमयाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपण त्यांचा हा जो अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यासाठी जमलेला आहोत, एक सैनिक होते आणि सैनिक म्हटलं ते शिस्तबद्ध असतात, शिस्तीमध्ये चालणारे असतात, त्यांना वेळेचं भान असतं, त्यांचे ते कर्तव्यावर तत्पर असतात आणि त्यांच्यापासून जे शिस्त आपण घेतली पाहिजे. त्यांचं वेळेचं नियोजन असतं, त्यांच्या वेळेचं नियोजनही आपण शिकलो पाहिजे. कारण या देशाला तारणारे, जगवणारे, संरक्षण करणारे हे भारतीय सैनिक असतात. आपण ज्या सुरक्षित आहोत या सैनिकांमुळे सुरक्षित आहोत. ते तिकडे डोंगर दऱ्यामध्ये बर्फामध्ये आपले कुटुंब प्रपंच सोडून तिथं आपल्या देशाची सेवा करतात आणि त्यांनी गेले 20 वर्ष भारतीय सैन्यामध्ये सेवा दिलेली आहे. असे मोहोळसाहेब आपल्या समता सैनिक दलामध्ये सैनिक म्हणून आहेत. फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आजकाल आपण पाहतो सैनिक सेवा करतात, घरी येतात आणि समाजाला विसरतात, पण ही जे व्यक्तिमत्व आहे हे समाजाला विसरलं नाही. त्यांनी तिथे जी सेवा केली आहे ती सेवा ती आज भारतीय बौद्ध महासभेत आणि समता सैनिक दलामध्ये राहून देत आहे. हे फार मोठी आपल्यासाठी गौरवाची बाब आहे आणि याचे फार दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे समाजामध्ये. आपण पाहतो बरेचसे असंख्य आपले सैनिक सेवानिवृत्त होऊन येतात आणि इकडे ते काहीच करत नाही. फार कमी, फार अल्पसंख्याने असे लोक आपली इथे येऊन सेवा देतात. त्याबद्दल मोहोळ साहेबांना मी लाख असे शुभेच्छा देतो आणि समता सैनिक दलामध्ये अधिकाधिक आपलं कार्य चांगलं हो असे मंगल कामना करतो आणि थांबतो. जय. बाकीचे एकत्र घेतले ते बाकीचे म्हटलं एकत्र. जगाला शांतीचा, समतेचा, बंधुत्व आणि न्यायाचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध भारत रत्न नव्हे तर विश्वरत्न महामानव परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याध्यक्ष मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभा तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या कार्याला मी पंचांग प्रणाम करतो व आजच्या या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, बडनेराचे अध्यक्ष आदरणीय कुशालजी सांभारे सर, नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय मदन खंडारेजी,
अमरावती जिला कार्यालयीन सचिव आदरणीय राहुल शेंडे जी, समता सैनिक दल प्रमुख आदरणीय सुरेश जी दहाट, अमरावती जिला पूर्वचे संघटक आदरणीय भटकर सर, बडनेरा जिला सचिव आदरणीय विलास नागदिवे सर, बडनेराचे कोषाध्यक्ष आदरणीय रामटेके जी तथा बडनेराचे संस्कार विभागाचे सचिव आदरणीय अरुण शेंडे जी व या कार्यक्रमाला उपस्थित सर्व माझे भीम सैनिकांनो, सगळ्यांना माझा सप्रेम जय भीम. जय भीम. आज आपण ज्यांचा वाढदिवस येथे साजरा करीत आहोत ते म्हणजे आदरणीय साहेबरावजी मोहोळ, ज्यांनी 60 वर्ष आज पूर्ण केलेली आहे आणि ते 61व्या वर्षात पदार्पण करत आहे. आणि हे व्यक्तिमत्व असं आहे की सैनिकी बाना है, डिसिप्लिन है और डिसिप्लिन में रह के अपनी सारी ज्या काही त्यांना त्यांचे गोल होते ते त्यांनी पूर्ण केलेले आहे. तर त्यांच्यासाठी सुरुवातीला मी असं म्हणेल कि मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, अरे पंखों से कुछ नहीं होता, अरे हौसले से उड़ान होती है, हौसले से उड़ान होती है. एकदा त्यांना जोशपूर्ण टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. अरे हो. सर जी माझी स्पेशलिटी आज बैठकर मैंने टाइम कम था फिर भी जितना हो सके मैंने किया कि साहेबराव या नावाचा मराठीतून अर्थ होतो एक मजबूत आणि शक्तिशाली नेता. एक मजबूत आणि शक्तिशाली नेता है, इसलिए वो मिलिट्री में गए. उसका व्यक्तिमत्व ऐसा कि आदमी को वहां पर खींच कर लेके गए. या नावामध्ये अधिकार आणि विश्वासाची भावना येते. म्हणजे नावच असं आहे की त्याच्यामध्ये विश्वास आहे. ते कोणाकडे जातील तर त्यांचा विश्वास निर्माण करतात आणि अधिकार म्हणजे माणूसही त्यांच्याकडे अधिकाराने जातो. ह्या व्यक्ती नैसर्गिक नेतृत्वाच्या गुणाचे भाग असतात. त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण हा नैसर्गिक आहे. जे जिथं जातील तिथं आपलं नेतृत्व ते सिद्ध करतात. ह्या व्यक्ती अत्यंत जबाबदार, संरक्षणात्मक, पालन पोषण, संतुलन, सहानुभूतीशील, मैत्रीपूर्ण, उत्कृष्ट नाते संबंध निर्माण करतात. त्यांच्यासोबत जे कोणी येतील त्यांना ते त्यांच्यासोबत सेफ वाटतं, ते सुरक्षित ठेवतात त्यांना. उत्कृष्ट पालक आणि प्रामाणिक, तसेच ते प्रामाणिक सुद्धा आहे. म्हणजे उत्कृष्ट पालक आहे म्हणजे त्यांच्या घरामध्ये फॅमिलीकडे लक्ष देण्यासाठी त्यांचं जे काही आहे ते पूर्ण त्यात योगदान करतात. ते खूप भावनिक आहे. एवढे सगळे सैनिक असल्यावर सुद्धा ते भावनिक आहे वो नात्यात असताना मोठे योगदान असतात. अगर आप उनके साथ में रिलेशन में आते हो तो आपके लिए कुछ भी करने को तैयार है. आणि लोकांना मनापासून मदत करण्यास विश्वास ठेवतात. म्हणजे नुसतं मदतच नाही करत तर मनापासून करने का नाही लेकिन दिल से करो. आणि लोकांना मनापासून मदत करण्यात विश्वास ठेवतात. नेहमी मित्रांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी तयार असतात. म्हणजे जगामध्ये पुष्कळ लोक पाहतो आपण, समस्या है सुन लेते लेकिन सोल्यूशन तो देते ही नहीं, लेकिन हेल्प भी नहीं करते.
पण त्यांचा गुण असा आहे की नुसतं समस्याच ऐकत नाही, तर ते त्याच्यावर तुम्हाला हेल्प सुद्धा करतात आणि पाहिजे ती मदत करायला ते तयार होतात. दयाळूपणा, निस्वार्थीपणा, सहानुभूती आणि निष्ठा हे त्यांचे अद्भुत गुण आहेत. यांचे काही ठळक हे व्यक्ती आश्वस्तपणे वागतात, त्यामुळे ते इतरांना सहजपणे नेतृत्व करू शकतात. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्मपीठावर बसलेले माझे मित्रमंडळी यांना सर्वांना माझा सप्रेम जय भीम. जय भीम. माझ्याबद्दल जे सांगितलं सर्वांनी ते सत्यच आहे आणि डोंगरे सरांनी सांगितलं आमचं जीवन कसं आहे काय आहे हे सत्यच आहे. आणि माझं जीवन खूप दुःखी गेलं आणि खूप परिस्थितीमुळे, आणि संभाजी सरला माझी परिस्थिती सर्व माहीतच आहे का आहे काय नाही. तर ज्या वर्षी आम्ही भरती झालो होतो त्या वर्षी इंदिरा गांधी मिली आणि तो काळ आमच्यावर इतका खराब होता का आम्ही वाचू किंवा नाही, घरी जाऊ किंवा नाही, लग्न होईल नाही होईल याचं काही आम्हाला भान नव्हतं. आम्हाला असं वाटे आमची बंदूक खांद्यावर आहे, मॅगझिन खोचलेले राहे आणि पिट्टू पाटीला बांधलेला राहे, चला रे चला हेच होतं. पण तो काळ निपटून आम्ही सही सलामत आलो. आणि दुसरा म्हणजे कारगिलचा वार आम्हाला काही आठवला नाही, कारण आम्ही सिनियर झालो होतो, आम्हाला काहीच आठवलं नाही. त्याप्रमाणे सर्व काळ निपटून सही सलामत माझ्या घरी आलो आणि माझ्या परिवारात खुश हो मी आता. आणि सर्व माझ्याबद्दल सांगितलं सर्वांनी, याचे सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय विश्वाला शांतीचा, समतेचा, करुणेचा आणि मैत्रीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई या सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो. आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा समता सैनिक दलाचे मार्शल साहेबरावजी मोड यांचा 60वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. साहेबराव मोडविषयी बऱ्याच लोकांना चांगली माहिती दिली आहे. साहेबराव मोड हे माझ्या गावाजवळचेच आहे, त्यामुळे मला माहीत आहे त्यांनी देशाच्या संरक्षण विभागामध्ये 22 वर्ष देशाची सेवा केली. सेवा करत असताना त्यांना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. 22 वर्ष म्हणजे हा फार मोठा कालावधी आहे. तर त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग घडले आहेत. त्यांच्या सेवा करत असताना त्यांच्यावर एक कठीण प्रसंग आला. त्यांच्या पत्नी सुद्धा मृत्यू पावल्या होत्या. असा कठीण प्रसंग त्याच्यावर आला आणि या प्रकारचं दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला होता. आणि त्यांना दुःख सावरून पुन्हा आपल्या सेवेला ताकद निर्माण केली. आणि त्या सेवा करत असताना त्यांच्यामध्ये जो प्रामाणिकपणा आहे, निष्ठा आहे, निष्ठेने त्यांनी सेवा केली. त्या सेवेचं एक कुशल कर्म म्हणून त्यांना पुन्हा जीवनामध्ये उभारण्याची संधी मिळाली. आज चांगल्या प्रतीचं जीवन ते जगत आहे. हे सर्व श्रेय त्यांच्या कर्माचं आहे असं मी समजतो. आणि पुन्हा साहेबराव मोड या ठिकाणी समता सैनिक दलामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे काम करत आहे. सर्वांना चांगला योग्य सल्ला देत आहे, मार्गदर्शन करत आहे. तर अशा या साहेबराव मोड साहेबांना 60व्या वाढदिवसानिमित्त मी भारतीय बौद्ध महासभा शहर बडनेरा जिल्हा अमरावतीच्या वतीने, समता सैनिक दलाच्या वतीने आणि
सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीने आणि माझ्या फॅमिलीच्या वतीने मोहोळ साहेब तुम्हाला खूप कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि तुमचं उर्वरित आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावो, तुम्हाला चांगलं आरोग्य प्राप्त हो आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी तथागत चरणी मंगल कामना करतो. आज हे माझे 2 शब्द संबोधले.